ब्रेक नंतर 0 आवर मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण युद्धाला आज 7 दिवस पूर्ण होत आहेत. दोन्ही बाजूने कोणताही देश मागे हटत नाहीये. याच भूमिकेमध्ये परिस्थिती जैसे थे आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणतायत की इराण शरण आला तर आम्ही युद्ध थांबवू. इकडे इराणी नेते म्हणतायत आता चर्चेतून काहीही साध्य होणार नाही, आम्ही कोणाला शरण जाणार नाही. त्यामुळे इतक्यात तरी हे युद्ध संपेल का? तर याचं उत्तर नाही असंच असू शकतं. पण या युद्धानं पश्चिम आशियासह अनेक देशांवरती परिणामही दिसू लागले. इराणने हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्यामुळे आधीच कच्च्या तेलाचा पुरवठा अनेक देशांसाठी ठप्प झालाय. त्यात अर्थात भारतही आहे. आता भारताकडे कच्च्या तेलाचा पुरेसा साठा असल्याचं सरकारने स्पष्ट केलंय. पण जर युद्ध आणखीन काही आठवडे चाललं तर परिणाम नक्कीच होऊ शकतो. आणि नेमकं त्याच तेलाच्या मुद्द्यावरती ट्रम्प यांचे आर्थिक सल्लागार आणि अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी एक ट्विट केलं, ज्यानं भारतीय विरोधकांना मोदी सरकारवरती टीका करण्याची एक संधी मिळाली. तेही आजच्या भागात आपण पाहणार आहोत. पण तत्पूर्वी आपण आपल्या आयुष्यावरती या युद्धाचा जो परिणाम होतोय त्या बातमीने सुरुवात करूया. महाराष्ट्रातल्या व्यावसायिक व्यापाराच्या गॅस सिलेंडरचा पुरवठा कालपासून थांबवण्याचा निर्णय घेतला गेलाय. घरगुती वापराचा गॅस पुरवठा लोकांना व्यवस्थित होत राहावा यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. आता यावर सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय, तोही सांगते. पण त्याआधी आपण आजचा आपला दुसरा प्रश्न पाहूया. जाऊयात पोल सेंटरला. आणि याच विषयाच्या अनुषंगाने आपला दुसरा प्रश्न आहे, इराण विरुद्ध इस्रायल अमेरिकेच्या युद्धाबाबतीत भारताने घेतलेली तटस्थ भूमिका योग्य आहे का? हो किंवा नाही? दोन पर्याय जरूर व्यक्त व्हा, कारण आता हळूहळू या युद्धाची तीव्रता वाढत चाललेली आहे आणि त्याचा परिणाम आपल्याही जनजीवनावरती होण्याची शक्यता आहे. तर अमेरिका आणि इस्रायल इराणवरती बॉम्ब वर्षाव करत असतानाच भारतातल्या ऑइल कंपन्यांनी